आणीबाणी भारताच्या इतिहासातील काळे पान. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीइझी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. 28 जून 1975ची सकाळ. हातामध्ये इंडियन एक्सप्रेस वाचण्यासाठी जेव्हा वृत्तपत्र उघडलं, अरे हे काय, संपादकीय पेज तर गायब आहे. पण असं का? मित्रांनो, भारत हा एक लोकतांत्रिक देश आहे आणि लोकतांत्रिक देशाच्या 4 स्तंभांपैकी एक स्तंभ मानलं जातं प्रेस म्हणजेच मीडियाला. पण देशात एक काळ असाही आला जेव्हा लोकतंत्राच्या या चौथ्या स्तंभाचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं गेलं. आणि यामागचं कारण होतं देशामध्ये लागलेली एमर्जन्सी म्हणजेच आणीबाणी. हो मित्रांनो, ज्याला भारताच्या लोकतंत्राच्या इतिहासातील वाईट काळ म्हणून ओळखलं जायचं, आज आपण बोलणार आहोत 1975मध्ये एमर्जन्सी लागण्यामागे काय कारण होते, त्या काळात देशाची परिस्थिती काय होती, सोबत हे पण की एमर्जन्सीबद्दल संविधानामध्ये काय लिहिलं गेलं आहे आणि एमर्जन्सीमुळे काय काय होतं. सगळ्यात आधी आपण याविषयी चर्चा करू की भारतात आणीबाणी का लागली होती आणि याची सुरुवात कशी झाली. अनाउन्समेंट ऑफ एमर्जन्सी. 26 जून 1975ची सकाळ इतर दिवसांसारखी नव्हती. या दिवशी सकाळ तर झाली होती, पण लोकांचा आवाज बंद झाला होता. 25 जूनची ती रात्र खूपच लांबली होती. लोकांना अंधारा खोल्यांमध्ये बंद करण्यात आले. 26 जूनचे पहाटे 3 वाजले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी, पश्चिम बंगालचे सीएम सिद्धार्थ शंकर आणि काँग्रेस अध्यक्ष देवकांत शर्मा हे ठरवत होते की लोकांना आणीबाणीचा अर्थ कसा समजावा. कारण याच्या 3 तास आधीच देशामध्ये इंटरनल एमर्जन्सी म्हणजेच अंतर्गत आणीबाणी लागू झाली होती. ॲड्रेस ऑफ नेशनची तयारी चालू होती आणि सकाळच्या 8 वाजता दरवेळीप्रमाणे लोकांनी न्यूज ऐकण्यासाठी रेडिओ जेव्हा चालू केला, तेव्हा न्यूज अँकरच्या जागी इंदिरा गांधींचा आवाज लोकांना ऐकू आला. इंदिरा गांधींनी एमर्जन्सी म्हणजेच आणीबाणीचा संदेश देताना पहिल्यांदा हिंदीमध्ये तर नंतर इंग्लिशमध्ये सांगितलं की आणीबाणीची घोषणा केली आहे. यातून सर्व लोकांना घाबरण्याची गरज नाही. पूर्ण देश हे ऐकून अचंबित झाला. झालेल्या 8 तासांमध्ये स्वतंत्र भारतामध्ये खूप काही घडलं होतं. पण आणीबाणी आणण्यामागचं कारण काय होतं? सगळ्यात आधी चर्चा करूया काही राजनैतिक कारणांची. न्यायव्यवस्थेसोबत झालेला वाद. इंदिरा गांधी 1971च्या निवडणुका गरिबी हटाव या नाऱ्यावर लढल्या होत्या आणि रायबरेली या विधानसभा क्षेत्रात त्यांना विजय मिळाला होता. या इलेक्शनमध्ये इंदिरा गांधीजींनी राजनारायण या अपोजिशन लीडरला भरपूर मतांनी हरवलं होतं. याच वर्षी डिसेंबरमध्ये इंडो पाक वारमध्ये भारताला विजय मिळाला होता आणि जिंकल्याचं सर्व श्रेय इंदिरा गांधीला जात होतं. यामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता आणखीनच वाढली. 1972मध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या. इंदिरा गांधीने बिहार, हरियाणा आणि पंजाबच्या विधानसभांना वेळेच्या आधीच बरखास्त केलं होतं आणि या राज्यांमध्ये पण निवडणुका करण्याची घोषणा केली. या सर्व राज्यांमध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेसला विजय मिळाला. वर्ष 1972मध्ये तमिळनाडू सोडलं तर पूर्ण भारतात इंदिरा गांधींच्या काँग्रेसचं राज्य होतं. इंदिरा गांधी त्या काळात खूप पॉप्युलर झाल्या आणि आपल्या पॉप्युलॅरिटीला वाढवत त्यांनी 2 मोठे निर्णय घेतले. एक होता प्रिव्ही पर्स संपवणारा, तर दुसरा बँकेचं नॅशनलायझेशन. या निर्णयावरून जनतेचा एक मोठा वर्ग नाराज झाला. या निर्णयांना सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलं गेलं आणि निर्णय जनतेच्या दिशेने आला. यातून PM इंदिरा गांधी नाराज झाल्या. यानंतर त्यांनी हा कायद्याचे अडथळा हटवण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचा रस्ता आजमावला. त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 24 आणि 25th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट घेऊन आल्या.
5 नोव्हेंबर 1971ला 24वा अमेंडमेंट आणला गेला, ज्यात सांगितलं गेलं की संसद कॉन्स्टिट्यूशनच्या म्हणजेच संविधानाच्या कोणत्याही पार्टमध्ये बदल आणू शकते आणि 1972मध्ये 25वा अमेंडमेंट आणला गेला, ज्यामध्ये प्रॉपर्टीच्या फंडामेंटल राईट्सला कर्टेल केलं गेलं आणि म्हणलं गेलं की पब्लिक यूजसाठी जर प्रायव्हेट प्रॉपर्टीला जप्त केलं गेलं तर कॉम्पेन्सेशनची रक्कम सरकार ठरवेल. त्यामध्ये कोर्ट कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. या अमेंडमेंटला पण कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं आणि केशवानंद भारती केसमध्ये कोर्टाने आपला जजमेंट सुनावला. कुठे ना कुठे इंदिरा गांधींचा न्यायव्यवस्थेसोबतचा तिढा वाढत चालला होता. मूव्हमेंट इन गुजरात अँड बिहार. इंदिरा गांधी ज्या आश्वासनांमुळे प्रधानमंत्री बनल्या होत्या, कुठे ना कुठे त्या गोष्टी त्या विसरत चालल्या होत्या. देशात गरिबी वाढत चालली होती. भ्रष्टाचार, महागाई उघडपणे वाढत चालली होती. भरपूर राज्यांमध्ये दुष्काळ पडला होता. त्यांमध्ये एक राज्य गुजरात होतं. या स्थितीमध्ये लोकांमध्ये सरकारविरोधात राग वाढत चाललेला होता. तिरस्कार वाढत चालला होता आणि हा तिरस्कार फुटला 20 नोव्हेंबर 1973ला, जेव्हा LD इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्यांनी वाढत असलेल्या महागाईविरुद्ध प्रदर्शन करायला सुरू केले. तिकडे बिहारमध्ये 18 मार्च 1974ला विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि विधानसभेला घेराव घातला. त्यात झालेल्या लाठीचार्ज दरम्यान 3 विद्यार्थी मारले गेले आणि जेव्हा ही बातमी लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा लोकांमध्ये रागाची तीव्र लाट पसरली. याचाच परिणाम म्हणून 23 मार्च 1974ला बिहार बंद पुकारण्यात आली. सरकारने परिस्थिती ताब्यात आणण्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांना अटक केली. त्यानंतर स्टुडंट युनियनने जयप्रकाश नारायण यांना निरोप पाठवला. जयप्रकाश नारायण हे एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि राजकारणापासून दूर राहून समाजसेवा करायचे. पण जयप्रकाश नारायण फक्त लांब थांबून काय होत आहे ते बघत होते. JPने स्टुडंट युनियनचे इन्व्हिटेशन स्वीकारलं आणि संपूर्ण देशात आंदोलनाचा इशारा केला. त्याच दरम्यान समाजवादी नेता जॉर्ज फर्नांडिसने रेल्वे मोर्चाची घोषणा केली. 1974ला सुरू झालेलं हे आंदोलन 3 महिन्यांपर्यंत चाललं. त्याला जवळपास 1 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याप्रमाणे गुजरात आणि बिहारमधून सुरू झालेले हे आंदोलन पूर्ण देशात पसरत होतं. त्यावेळी देशाची राजनीती 2 लोकांच्या अवतीभोवती फिरत होती. एका बाजूला PM इंदिरा गांधी होत्या तर दुसऱ्या बाजूला जयप्रकाश नारायण होते. त्यावेळी अचानकच असं काही झालं की ज्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखी परिस्थिती ओढावली आणि तो प्रसंग होता अलाहाबाद हायकोर्टाचा एक ऑर्डर. अलाहाबाद हायकोर्ट ऑर्डर. देशातील सरकार सामान्य लोकांपासून हळूहळू दूर चालली होती. वर्ष 1974मध्येच सुप्रीम कोर्टाने एक पिटिशन लागू केली होती, रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ॲक्ट. 1951मध्ये झालेल्या अमेंडमेंटच्या विरोधात राजनारायण हे तेच नाव होतं ज्याने जवळपास 3.5 वर्षाआधी म्हणजेच 24 एप्रिल 1971 रोजी अलाहाबाद हायकोर्टामध्ये आणखीन एक पिटिशन दाखल केलं होतं, जे होतं PM गांधी यांच्या निवडणुकाविरोधात. यात आरोप लावला गेला होता की PM इंदिराजींनी अनफेअर मीन्सचा वापर केला होता, त्यामुळे त्यांच्या इलेक्शनला रद्द केलं गेलं पाहिजे. स्वतंत्र भारतात असं पहिल्यांदाच झालं होतं की कोणीतरी प्रधानमंत्री पदावर असताना कोर्टात हजर झाला होता. 22 जून 1975ला अलाहाबाद हायकोर्ट जज जगमोहन सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांचे इलेक्शन कॅन्सल करून टाकले आणि त्यांच्या पुढल्या 6 वर्षांपर्यंतच्या निवडणुका लढायला बंदी आणली. मार्च 1971च्या इलेक्शनमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावर अलाहाबाद हायकोर्टच्या या निर्णयावर भारताच्या राजकारणात खळबळ माजली. यानंतर हा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला. 24 जून 1975ला म्हणजेच इमर्जन्सीच्या आधीच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचे जज
जस्टिस अय्यर यांनी आपला फैसला सुनावला. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला बरोबर ठरवलं. पण इंदिरा गांधी यांना प्रधानमंत्री बनून राहण्याची मुभा दिली. त्या लोकसभेमध्ये तर जाऊ शकायच्या, पण तिथे मतदान करू शकायच्या नाहीत. हे इमर्जन्सीच्या फक्त 2 दिवस आधीच झाले होते. तिकडे JP आंदोलन हळूहळू पूर्ण देशात पसरत चाललं होतं आणि कोर्टाने दिलेला निर्णय बघून हे आंदोलन आणखीनच चिघळण्याचे संकेत होते. या आंदोलनाला यशस्वी बनवण्यासाठी विरोधकांनी पूर्ण ताकद लावली होती. 25 जूनला JPंनी दिल्लीच्या रामलीला मैदानातून घोषणा केली, जर इंदिरा गांधी यांनी प्रधानमंत्रीपद सोडलं नाही तर पूर्ण देशामध्ये आंदोलने केली जातील. यावेळी या रॅलीमध्ये सगळी विरोधक सामील झाली होती. त्यावेळी रामलीला मैदानामध्ये जवळपास 5 लाख लोक JPंचं भाषण ऐकण्यासाठी आले होते. चारही दिशांनी फक्त लोकच लोक होते. JP यांनी इथेच नारा दिला की सिंहासन खाली करो, देखो जनता आती है. इंदिरा गांधी यांना भीती होती की JP यांच्या आव्हानावर सेना तख्तापलट करू नये. यानंतर इंदिरा गांधी यांनी इंटरनल डिस्टर्बन्स बघता आपल्या कन्सल्टंट्सकडून सल्ला घेतला आणि देशामध्ये 25 जून 1975च्या अर्ध्या रात्री नॅशनल इमर्जन्सी घोषित केली. पण या सर्वांच्या वेगळे इंदिरा गांधी यांनी याचं वेगळंच कारण सांगितलं. या बघूयात ते काय कारण आहे. इंदिरा गांधींनी दिलेले आणीबाणीचे 3 कारणं. 1975मध्ये आणीबाणीसाठी इंदिरा गांधींनी 3 कारणे सांगितली होती. इंडियन एक्सप्रेसच्या एका आर्टिकलद्वारे सांगितले गेले की इंदिरा गांधीद्वारे लादल्या गेलेल्या आणीबाणीचे मुख्य कारण देशात पसरलेली अंतर्गत अशांतता आहे. त्यामुळे पूर्ण देशभरात कॉन्स्टिट्यूशनल राईट्सला सस्पेंड केलं गेलं. फ्रीडम ऑफ स्पीच अँड फ्रीडम ऑफ प्रेसवर निर्बंध लादले गेले. इंदिरा गांधी यांनी आपल्या भाषणात 3 कारणांना उजाळा दिला होता आणि आणीबाणीला योग्य दर्शविले होते. पहिलं कारण होतं की देशभरात चालू असलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे देशाचे लोकतंत्र आणि सुरक्षा संकटात आहे. दुसरं कारण सांगताना त्यांनी सांगितलं की माझा विचार आहे, देशात तेज गतीने इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बॅकवर्ड क्लासेस आणि अंडर प्रिव्हिलेज लोकांच्या विकासाची गरज आहे. आणि तिसरं कारण सांगताना इंदिरा गांधी यांनी म्हटलं की विदेशातून येत असलेली शक्ती भारताला अनस्टेबल आणि वीक करू शकते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंदिरा गांधी ज्या जयप्रकाश नारायण यांना विरोध करत होत्या, हे तेच जयप्रकाश नारायण होते ज्यांना एकेकाळी पंडित जवाहरलाल नेहरू उपप्रधानमंत्री बनवू इच्छित होते. आणि हे तेच जयप्रकाश नारायण होते जे इंदिरा गांधीला मेरी प्यारी इंदू असं म्हणून सल्ला द्यायचे. हे तेच जयप्रकाश नारायण होते ज्यांनी खुर्चीसाठी राजकारण कधीच केलं नाही. आणि हे तेच जयप्रकाश नारायण होते जे सद्यस्थितीला देशात सर्वात मोठे नेता बनले होते. मित्रांनो, इमर्जन्सी हा देशाच्या लोकतंत्रावर लागलेला सर्वात मोठा काळा डाग आहे, जो की इंदिरा गांधीमुळे लागला की जयप्रकाश नारायणमुळे लागला की कोणी दुसऱ्या व्यक्तीमुळे लागणार, हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजून जाईल. आता आपण बोलूया इंदिरा गांधींनी संविधानातील कोणत्या आर्टिकलचा वापर करून आणीबाणी किंवा इमर्जन्सी लागू केली होती. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. PM इंदिरा गांधींनी आर्टिकल 352 द्वारा देशात इमर्जन्सी लागू केली. मित्रांनो, इमर्जन्सी आपल्या भारतीय संविधानातील तो प्रोव्हिजन आहे ज्याचा उपयोग सरकार तेव्हाच करू शकते जेव्हा देश कोणत्या अंतर्गत, बाह्य किंवा आर्थिक अडचणीचा सामना करत असेल. भारताच्या संविधानातील 18व्या भागात आर्टिकल 351 ते आर्टिकल 360 मध्ये इमर्जन्सी प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. इमर्जन्सीच्या वेळी देशाची संपूर्ण ताकद केंद्र सरकारच्या हाती घेता येते. देशामध्ये इमर्जन्सी हा फक्त राष्ट्रपती लागू करू शकतो. यापूर्वी माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात 1962 मध्ये भारत चायना युद्धादरम्यान आणि 1971ला झालेल्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान आर्टिकल 352(1) द्वारे इमर्जन्सी लागू केली होती. भारतीय संविधानात 3 प्रकारच्या इमर्जन्सीचे प्रोव्हिजन आहे.
पहिली नॅशनल इमर्जन्सी आर्टिकल 352, दुसरं स्टेट इमर्जन्सी आर्टिकल 356 आणि तिसरा फायनान्शियल किंवा आर्थिक आणीबाणी आर्टिकल 360. आत्तापर्यंत भारतात कधीच आर्थिक आणीबाणी लागू केली गेली नाही. पण असा विचार केला गेला, या इमर्जन्सीच्या प्रोव्हिजनची काय गरज आहे? तर सांगू इच्छितो की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा संविधान बनवणाऱ्यांनी इमर्जन्सीसारख्या सिच्युएशनला इमॅजिन करून या प्रकारच्या प्रोव्हिजन बनवल्या होत्या. इमर्जन्सीसारख्या अशा परिस्थितीत देशाची एकता, एकात्मता आणि सुरक्षा कधीच खतऱ्यात येऊ नये असा विचार त्यांचा होता. याद्वारे सेंट्रल गव्हर्नमेंट बिना काही अडचणींचा सिरियस डिसिजन घेऊ शकते आणि देशाची पुनर्बांधणी करू शकते. इंदिरा गांधींनी याच आर्टिकलचा फायदा उचलून देशात इमर्जन्सी लागू केली. आता आपण जाणून घेऊया यांच्या या निर्णयामुळे काय काय पडसाद बघायला मिळाली. इफेक्ट ऑफ इमर्जन्सी. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याशी आणीबाणी लावण्याची चर्चा केली. राष्ट्रपतींनी लगेचच पत्रावरती साईन करून टाकले. येथे विचार करण्याची गोष्ट ही की इंदिरा गांधींनी आपल्या कॅबिनेटशी चर्चा करावी किंवा त्यांच्याकडून सल्ला घ्यावा याविषयी विचार पण केला नाही. आणि याच्यानंतर जे झालं ते कोणी स्वप्नात पण विचार केला नसेल. संध्याकाळी अनेक वृत्तवाहिन्यांची, पेपर ऑफिसची वीज कापली गेली. प्रेसवर सेन्सॉरशिप लावली गेली. अर्ध्या रात्रीच झोपलेल्या लोकांना एकीकडून दुसरीकडे घेऊन जाऊ लागले. सगळीकडे लोकांना अरेस्ट करू लागले. मिसा आणि DIR सारख्या ॲक्ट्सद्वारे देशात 1 लाखापेक्षा जास्त लोकांना, ज्यामध्ये 11,000 विरोधी पक्षनेते सामील होते, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. इंदिराजींना ज्या विरोधकांकडून खतरा भासत होता ते होते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुलायम सिंग यादव. या सर्वजणांना अर्ध्या रात्री अटक केलं गेलं होतं. याचबरोबर सरकारने नजरबंदीचा कायदा खूप मोठ्या प्रमाणात वापरला. ज्या लोकांना यावेळी अटक झाली होती ते बेल मिळण्यासाठी पिटिशन पण टाकू शकत नव्हते. याच दरम्यान इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचा कारभार गुजरालकडून घेऊन संजय गांधी यांचे चाहते विद्याचरण शुक्ला यांना देण्यात आला आणि त्यांनी प्रेस सेन्सॉरशिप आपल्या हाती घेतली. त्यानंतर वृत्तपत्र छापण्याआधी त्यावर काटेकोर नजर ठेवली जायची, ज्यामुळे काही पेपर सोडले तर बाकी सर्व पेपर किंवा वृत्तवाहिन्या इंदिरा गांधींच्या बाजूने झुकलेल्या दिसायच्या. यावर लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं होतं की मीडिया को झुकने को कहा था और वो रेडने लगी. असं यामुळं झालं कारण भरपूर मीडिया हाऊसेस सरकारची चाटुगिरी करत. पण तरीही असे काही मीडिया हाऊसेस होते जे आपल्या पूर्ण क्षमतेने याला विरोध करायचे. उदाहरणार्थ द इंडियन एक्सप्रेस. द इंडियन एक्सप्रेसवर लागलेल्या निर्बंधावर किंवा सेन्सॉरशिपवर त्यांनी भरपूर विरोध केला. सरकारने ज्या न्यूजला छापण्यापासून थांबवलं होतं ती जागा ते रिक्त सोडत, ज्यामुळे लोकांपर्यंत सेन्सॉरशिपचा योग्य अंदाज गेला पाहिजे. याचा परिणाम फक्त भारतातील मीडियावर नव्हे तर विदेशातील मीडियावर पण दिसून आला. सरकारविरोधी बातमी दिल्यानंतर त्या वृत्तपत्राच्या मालकाला अटक तर केलं जाऊ शकत नव्हतं, म्हणून देशाबाहेर काढलं जाऊ लागलं. यामध्ये सर्वप्रथम द वॉशिंग्टन पोस्ट न्यूजपेपरचे लुईस एल सिमन्स होते, कारण त्यांनी संजय गांधी अँड हिज मदर नावाचं एक आर्टिकल लिहिलं होतं. याचप्रमाणे BBCच्या मार्क टॅलीला पण भारत सोडून जावं लागलं होतं. या सर्व घटनांमुळे जेल ही एक राजनीतीची शाळा बनली होती आणि मोठ्या नेत्यांसोबत राहून युवा नेत्यांना भरपूर काही शिकायला मिळालं होतं. मीडियाचा रिपोर्ट आणि इतिहासकारांनी या इमर्जन्सीला कॉन्ट्रोवर्शियल आणि अनडेमोक्रॅटिक म्हणले आहे. हे लागू केल्यानंतर इंदिरा गांधी यांचे कट्टर विरोधक JP यांनी याला भारताच्या लोकतंत्राला लाभलेला काळा अध्याय असं म्हटलं आहे. इमर्जन्सीने देशाच्या राजनीतिक दलांना तथा पूर्ण राजकारणाला हलवून लावलं होतं. तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी यांनी देशाला पुढे चालवण्यासाठी 5 सूत्री अजेंडा लागू केला होता.
त्यामध्ये होतं फॅमिली प्लॅनिंग, एलिमिनेशन ऑफ डाउरी सिस्टीम, एडल्ट एज्युकेशन, प्लॅन्टिंग ट्रीज, इरेडिकेशन ऑफ कास्ट सिस्टीम. पण यामध्ये सर्वात भयानक होतं ते स्टेरिलायझेशन म्हणजेच नसबंदीचा निर्णय. या निर्णयामुळे घराघरांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. त्या काळात इमर्जन्सीच्या वेळी सगळीकडे एकच चर्चा होती, ती म्हणजे हा चालवला गेलेला स्टेरिलायझेशनचा कॅम्पेन. एका रिपोर्टनुसार फक्त एका वर्षात पूर्ण देशात जवळपास 60 लाख लोकांची नसबंदी करण्यात आली. यामध्ये 16 वर्षांच्या तरुणापासून ते 70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळेच सामील होते. यामध्ये चुकीचं ऑपरेशन आणि योग्य इलाज न दिल्यामुळे 2000 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. संजय गांधीचे हे मिशन हिटलरच्या देखरेखीखाली जर्मनीमध्ये चालवल्या गेलेल्या नसबंदी कॅम्पेनपेक्षा पण खतरनाक होते आणि मोठ्या स्तरावर होते, ज्यामध्ये जवळपास 4 लाख लोकांची नसबंदी केली होती. यावरून तुम्ही ओळखू शकता की किती मोठ्या प्रमाणात लोकांवरती अत्याचार चालू होता. पण प्रत्येक काळ्या रात्रीची सकाळ होते. त्याचप्रमाणे काही कालावधीनंतर इमर्जन्सीचा पण अंत झाला. या विचारात घेऊया इमर्जन्सीनंतर काय काय बदल घडले. 21 महिन्यानंतर 21 मार्च 1977ला शेवट इंदिरा गांधींनी आणीबाणी किंवा इमर्जन्सी हटवण्याचा निर्णय घेतला. त्यांना असा सल्ला दिला होता की या परिस्थितीला जर तुम्ही इमर्जन्सी हटवून इलेक्शन घेतले तर तुमचा एकतर्फी विजय होईल. पण इमर्जन्सी लावण्याचा निर्णय इंदिरा गांधी सरकार व काँग्रेसला भरपूर महागात पडला. यानंतर झालेल्या इलेक्शनमध्ये इंदिरा गांधीची सर्वात मोठी हार झाली आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात देशामध्ये पहिल्यांदाच नॉन काँग्रेस पार्टीची सत्ता आली. जनता पार्टीचे सरकार येताच इमर्जन्सी प्रोव्हिजन्सच्या गैरवापरावर आळा घालण्यासाठी काही पाऊल उचलले गेले. 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटद्वारा 1978मध्ये इमर्जन्सीचा मिसयूज थांबवण्याची तरतूद करण्यात आली आणि सोबतच याद्वारे इमर्जन्सी दरम्यान झालेल्या अमेंडमेंटच्या वादग्रस्त प्रोव्हिजनला रद्द करण्यात आले आणि हायकोर्ट व सुप्रीम कोर्टचे अधिकार वापस देण्यात आले. या 21 महिन्यांच्या कालावधीत इंदिरा गांधी खूप ताकदवर सत्ताधारी बनून राहिल्या. इमर्जन्सीने देशाला असा एक बदलाव दिला की इमर्जन्सीमुळेच देशात पहिल्यांदा गैर काँग्रेस सरकार बनली. ही कोणत्या एका दलाची सरकार नव्हती, तर जनतेच्या सपोर्टमध्ये उतरलेल्या त्या विरोधकांची सरकार होती ज्यांच्यावरती दबाव आणण्यासाठी इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लागू केली होती. कुठे ना कुठे इमर्जन्सीनंतर भारताचे लोकतंत्र आणखीन मजबूत बनलं होतं.